2026 या वर्षातला झवळ्यांचा रविवार त्याने आपल्या जीवनात दाखवलेला आहे, त्याबद्दल त्याचे आभार मानूया. झवळ्यांचा रविवार तो दिवस ज्या दिवशी प्रभू येशूने जयोत्साहाने यरूशलेमेत प्रवेश केला आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या गर्दीमध्ये त्या मिरवणुकीत होते. आणि आज आपण शास्त्रातून पाहू की ह्या दिवशी 4 प्रकारचे लोक होते, त्यांच्या 4 वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे त्याच्याबद्दल काय होत्या. आजही वेगवेगळ्या प्रकारचे लोक चर्चला येतात, चर्चमध्ये आहेत, त्यांच्या वेगवेगळे समज वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आहे की तो नेमकी कोण आहे. म्हणून जर तुमच्याजवळ शास्त्र असेल तर लूका शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि मत्ती शुभवर्तमान याचा 21वा अध्याय तुमच्यापुढे काढून ठेवा. आता काही शुभवर्तमानामध्ये ह्या दिवसाविषयी सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा यरूशलेमेत कशा रीतीने प्रवेश झाला. पण लूक आणि मत्ती यांनी जे सांगितलेलं त्याच्यावर आपण काही गोष्टी पाहणार आहोत. 4 प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. लूका शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि याचे वचन 28 ते 44 आपण वाचणार आहोत. मी वाचतो. 19, 28 ते 44 या ठिकाणी ही घटना आहे. ह्या गोष्टी सांगून तो यरूशलेमेकडे वर जात असताना स्वतः पुढे चालत होता. त्यानंतर असे झाले की जैतुनाचा डोंगर ह्या नावाच्या डोंगरानजीक असलेल्या बेतफगे व बेथानी यांच्याजवळ येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यातून दोघांना असे सांगून पाठविले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे त्यात जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल. ते सोडून आणा. तुम्ही ते का सोडता असे कोणी विचारले तर प्रभूला त्याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्यांना त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडत असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे शिंगरावर टाकून त्यावर येशूला बसवले आणि तो पुढे चालला. तसे तसे ते आपले वस्त्रे वाटेवर पसरीत गेले. तो जैतून डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वामुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करू लागले. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असतो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायातील कित्येक पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी, आपल्या शिष्यांना दटावा. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे शांत राहिल्यास धोंडे ओरडतील. मग तो नगराजवळ आल्यावर ते पाहून त्यांच्याकरता रडून म्हणाला, जर तूही या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या असत्या तर किती बरे होते. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त केले आहेत. पुढे असे दिवस तुला येतील की ज्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट बांधून तुला वेढा घालतील, तुला चौकडून कोंडतील, तुला व तुझ्यातील तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्या धोंड्यावर धोंडा राहू देणार नाही, कारण तुझा समाचार घेतल्याचा प्रसंग तू ओळखला नाही. आता ह्या घटनेमध्ये आपण पाहतो की 4 प्रकारचे लोक आणि 4 प्रकारच्या प्रतिक्रिया. पहिली प्रतिक्रिया काय होती बघा. वचन 37 वचन. तो जैतून डोंगराच्या उतरणीवर पोहोचता सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वामुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करू लागले. जी महत्कृत्ये, जे चमत्कार त्याने केले होते म्हणून त्याची स्तुती करू लागली. म्हणजे यांच्या दृष्टीने प्रभू येशू ख्रिस्त हा गाढवाच्या शिंगरावर बसून जो येत आहे तो चमत्कार करणारा आहे असा त्यांचा विश्वास होता. आता आजच्या संदेशाचं शीर्षक आहे
प्रभू येशू त्यापेक्षा अधिक आहे. जीजस इज मोर दॅन दॅट. आणि शास्त्रभाग आहे लूक 19 आणि मत्तई 21. प्रभू येशू त्यापेक्षा अधिक आहे. आता हे खरं आहे की त्यांनी अद्भुत कृत्य केली, चमत्कार वेगवेगळ्या प्रकारचे केले, आंधळ्यांना दृष्टी दिली, लंगड्यांना चालवलं, कुष्ठरोग्यांना मुक्त केलं, मृतांना जिवंत केलं, एकदा 4,000 एकदा 5,000 प्लस लोकांना जेव घातलं. हे सर्व चमत्कार या लोकांनी पाहिलेले आहेत. ज्यांनी पाहिले, अनुभवले, त्यांच्या दृष्टीने हा महत्कृत्य करणारा किंवा चमत्कार करणारा आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. त्यांना एवढंच माहिती की चमत्कार. आणि आजही तसंच होतं. जे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, ज्यांनी प्रार्थना करून घेतली की माझा हा प्रॉब्लेम आहे, माझा हा आजार आहे, बरा कर, त्यांच्या दृष्टीने तो तेवढाच आहे की तो बरा करणारा आहे. त्याच्यापेक्षा जास्त नाही. तो प्रॉब्लेम सोडवणारा आहे. एखादी गरज आली ती गरज पुरवणारा आहे. पण मी तुम्हाला सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यापेक्षा अधिक आहे. तो केवळ चमत्कारणारच नाही, तो अधिक अजून कोणीतरी आहे. ही इज मोर दॅन दॅट. दुसरी प्रतिक्रिया आपल्याला 38व्या वचनात आढळते. लूक 19:38. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असतो, स्वर्गात शांती आणि उधोलोकी गौरव. वचन 38. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असतो. राजा हा शब्द अंडरलाईन करा. आता काही लोक त्याला राजा म्हणून त्याचा जय जयकार, त्या मिरवणुकीत मोठी मिरवणूक निघाली. आणि म्हणून झावळ्याच्या रविवारी मला आठवतं की आम्ही त्या सेंट फिलिपला असताना मोठी मिरवणूक चर्चपासून, शिवाजी पुतळ्यापासून अशी निघत असते, झावळ्या वगैरे घेऊन. आणि त्यावेळेस माहीत नव्हतं की हा काय प्रकार. ते म्हणे झावळ्याचा रविवार. झावळ्याचा रविवार काय असतो कोणाला माहीत. पण नंतर कळायला लागलं. तर ही मिरवणूक आणि आजही आणि इस्रायलात आणि इतर ठिकाणी का केली जाते की प्रभू येशू ख्रिस्ताला गौरव करू, मिरवणूक काढून त्याने यरुशलेमेत एंट्री केली. यरुशलेमेत शेवटचा प्रवेश केलेला आहे. नंतर त्याच्यावर खटला चालून तो वधस्तंभावर जाणार आहे. म्हणून हा शेवटचा यरुशलेमेतला प्रवेश आहे. आणि ह्या प्रवेशात हा तो परत यरुशलेमेत येत असताना हे वेगवेगळे लोक, वेगळ्या मताचे लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत. आजही मिरवणुकीत बघा वेगळ्या मताचे लोक आहेत. कोणी म्हणतं प्रभू येशू चमत्कारणारा, कोणी म्हणतो तो प्रार्थनेचा होत, कोणी म्हणतो तो बरं करणारा आहे. वेगवेगळ्या मत आहे. तर पहिली कॅटेगरी, पहिलं जी प्रतिक्रिया होती की तो महत्कृत्य किंवा चमत्कार करणारा आहे. कदाचित तुमच्या जीवनात त्याने चमत्कार केला असेल, बरं केलं असेल, तुमच्या दृष्टीने तो चमत्कार करणारा आहे हे तुम्हाला कळलं. पण मी तुम्हाला सांगतो तेवढ्यावरच थांबू नका. तो त्याच्यापेक्षा अधिक आहे. तो नुसता चमत्कार करणारा नाही. दुसरी प्रतिक्रिया आपल्याला 38व्या वचनात आढळतं. ते म्हणतात की प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असतो. ते त्याला राजा म्हणतात. आता हे जे टायटल, हे जे शीर्षक त्याने राजाचं दिलं, हे जे स्तोत्र संहितामध्ये जे स्तोत्र आहे त्याच्यातला एक भाग स्तुतिस्तवानाचे स्तोत्र आहेत, मसीहाविषयीचे स्तोत्र आहेत, त्याच्या येणाऱ्या राज्याविषयीचे स्तोत्र आहेत. त्याच्यापैकी एक स्तोत्र आहे स्तोत्र 118. आणि स्तोत्र 118 हे आज इस्रायल लोक दरवर्षी आणि सर्व ख्रिस्ती जग, सर्व चर्चेस हे स्तोत्र म्हणतात. विशेष करून इस्रायल लोक हे स्तोत्र गातात. याला हॅलेल साम असं म्हटलेलं आहे. आणि स्तोत्र 118 आणि वचन 26 जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता लिहितो की प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असतो. राजा हा शब्द नाही आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं राजा हा शब्द अंडरलाईन करा. पण मत्तई ज्यावेळेस त्या स्तोत्राचा उल्लेख करतो त्यावेळेस तो म्हणतो की ते लोक म्हणत होते की प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असतो. म्हणजे हे लोक स्तोत्र 118 हे कोट करीत होते, त्याचा रेफरन्स देत होते. स्तोत्र 118 हा इस्रायलाचा मसीहा प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे म्हणून म्हटलेलं नाही आहे. पण मत्तईने ज्यावेळेस लिहिलं ही घटना त्यावेळेस तो म्हणतो की हे लोकांनी त्याला राजा असे म्हटलेलं आहे. मग प्रश्न असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त खरंच राजा आहे का? आणि जर आहे तर त्याचं राज्य
कोणतं आहे, कसं आहे? एक घटना आहे, ज्यावेळेस प्रभू येशूवर खोटा खटला चालवण्यात येत होता आणि पंत पिलातापुढे, गव्हर्नर पुढे त्याला उभं करण्यात आलं. त्यावेळेस पंत पिलाताला त्याने प्रभू येशूला अनेक प्रश्न विचारले. आपण वाचू योहान शुभवर्तमानाचा 18वा अध्याय आणि याच्या 36व्या वचनापासून. 35वे वचन आपण वाचू. पिलाताने उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस? येशूने उत्तर दिले, माझे राज्य ह्या जगाचे नव्हे. माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून माझ्या शिपायांनी लढाई केली असती, परंतु माझे राज्य येथले नाही. किती वेळेस राज्य हा शब्द आलेला आहे. राज्य हा शब्द अंडरलाईन करा. जर राज्य आहे तर तो राजा आहे ना, कारण राजाचंच राज्य असतं नाही का. प्रभू येशू राज्याबद्दल बोलत आहे की माझं राज्य आहे, पण हे या जगाचं नाही. आणि पंत पिलाताला काही कळत नाही. मग तो पुढे काय म्हणतो बघा, वचन 37. यावरून पिलात त्याला म्हणाला, जर तू राजा आहेस काय? पिलाताला आश्चर्य वाटलं की मी गव्हर्नर, मी ह्या भागातला राजा, मी राज्य करणारा सत्ताधारी, आणि प्रभू येशू पण सत्ता राज्याविषयी बोलत आहे. म्हणून तो स्पष्टच विचारतो की तू म्हणजे काय, तू राजा आहेस का? आणि तो काय म्हणतो बघा, येशूने उत्तर दिले की मी राजा आहे असे तू म्हणतोस. वचन 37. मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. प्रभू येशू काय उत्तर देतो की तू म्हणतोस तसं खरं आहे की मी राजा आहे, माझं एक राज्य आहे. आणि नंतर तो एक महत्त्वाचा पॉईंट तो बोलतो की जो कोणी सत्याचा आहे तो माझं ऐकतो. ज्याला सत्य खरं आवडतं तो माझ्याकडे येतो. ज्याला सत्य आवडत नाही, खरं आवडतं, तो माझ्याकडे येत नाही. इतकं क्लिअर आहे. वचन 38. पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? आणि मग ते संभाषण आपण पाहतो पुढे. तर या ठिकाणी पंत पिलात आणि प्रभू येशू यांच्यामधलं संभाषण आहे. प्रभू येशूने कबूल केलं की तो एक राजा आहे, पण त्याचं राज्य अजून प्रत्यक्षात आलेलं नाही. तो राज्य करायला आलेला नाही. तो म्हणतो जर मी राज्य करायला आलो असतो तर माझे शिपाई, माझे सैनिक तुझ्याशी लढले असते आणि मला मुक्त केलं असतं. आता या ठिकाणी महत्त्वाचं हे आहे की प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे का? हो. त्याचं राज्य आहे का? हो. त्याने राज्याची घोषणा केली, देवाच्या राज्याची घोषणा केली. ज्यावेळेस प्रभू येशूने सुवार्ता सांगायला प्रारंभ केला, देवाच्या राज्याची सुवार्ता त्याने सांगितली की देवाचं एक राज्य आहे आणि ते राज्य आता माणसांमध्ये, तुमच्यामध्ये आलेलं आहे. त्या राज्याची तो घोषणा करत होता आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते त्या राज्यात येतात. ते राज्य अदृश्य आहे, प्रत्यक्षात एक दिवशी येणार आहे. पण इस्रायल लोकांना वाटत होतं की त्यावेळेस इस्रायल रोमच्या गुलामगिरीत असल्यामुळे ज्यावेळेस आमचा मसीहा येईल तो आम्हाला गुलामगिरीतून मुक्त करेल. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हाच त्यांचा मुक्त करणारा मसीहा आहे हे त्यांना खरं वाटलं नाही, त्यांनी मानलं नाही. कारण ते वाट पाहत होते की जेव्हा तो येईल तो आम्हाला गुलामगिरीतून मुक्त करेल. ते राजकीय स्वातंत्र्याची अपेक्षा करीत होते, राजकीय गुलामगिरीतून मुक्त होण्याची अपेक्षा करीत होते. पण प्रभू येशू ख्रिस्त देवाचं राज्याची घोषणा करीत होता. ते राज्य माणसांच्या जीवनामध्ये, अंतःकरणामध्ये येणार होते. ते राज्य अदृश्य रीतीने अगोदर येणार होतं. त्याच्यावर विश्वास ठेवणारे आधी त्याच्या राज्यात येणार होते. ज्यावेळेस आजही कोणी प्रभू येशूवर राजा म्हणून त्याच्या अधिकाराखाली येतो, देवाचं राज्य त्यांच्यामध्ये येतं. प्रभू येशू ख्रिस्त आपला राजा होतो, तो आपल्या जीवनावर राज्य करू लागतो. प्रभू येशू राजा आहे का? हो. पण त्याचं राज्य या जगाचं नाही. पण एक दिवशी त्याचं राज्य येणार आहे, तो या जगावर राज्य करणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून परत प्रश्न असा आहे की जे हा दुसरी प्रतिक्रिया या लोकांची होती की प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे का? हो. पण मी तुम्हाला सांगतो, तो राजापेक्षाही अधिक आहे. तो नुसताच राजा नाही, तो राजांचा राजा आहे.
आणि नुसताच राजाचा राजा नाही तर अजून काहीतरी आहे. तिसरी प्रतिक्रिया आपल्याला वचन 43 ते 44 पाहायला मिळते. लूका शुभवर्तमान 19 अध्याय आणि वचन 43 आणि 44 या ठिकाणी आणखी एक प्रतिक्रिया की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याविषयी आपल्याला पाहायला मिळते. आपण वाचू लूका शुभवर्तमान याचा 19 अध्याय आणि वचनं 43 आणि 44. लूक 19:43-44 या ठिकाणी काय प्रतिक्रिया आहे बघा. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आता 41 वचनापासून वाचल्यावर तुम्हाला त्याचे लिंक लागेल. मग तो नगराजवळ आल्यावर, आणि हे नगर कोणतं? यरूशलेम. ते पाहून त्याकरिता रडून म्हणाला, जर तू या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या असत्या तर किती बरे होते, पण आता तुझ्या दृष्टीपासून गुप्त केलेले आहेत. आणि आता ऐका वचन 43 आणि 44. पुढे असे दिवस तुला येतील की ज्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेळेकोट बांधून तुला वेढा देतील, तुला चौकोन ओढतील. आता ही भविष्यवाणी या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ह्या इस्रायल लोकांना येणाऱ्या काळाबद्दलची भविष्यवाणी करीत आहे की तो वधस्तंभावर गेल्यानंतर, ह्या जगातून गेल्यानंतर यांचं काय होईल हे तो त्यांना सांगत आहे. की तो म्हणतो दुःख खेद रडून तो म्हणतो की शत्रू तुला वेढा घालतील, तुला कॅप्चर करतील. वचन 44. तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यात धोंड्यावर धोंडा राहू देणार नाही, कारण तुझा समाचार घेतल्याचा प्रसंग तू ओळखला नाहीस. म्हणजे तो म्हणतो शत्रू हल्ला करतील, यरूशलेम हे मंदिर नष्ट करतील ज्यास तुम्ही पाहता, आणि अशा रीतीने या घटना घडणार. म्हणजे काय? या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त भविष्यवाणी करीत आहे. म्हणजे ह्या लोकांनी, काही जणांनी त्याला भविष्यवक्ता असं म्हटलेलं आहे. आपण जर वाचलं मत्तेकृत शुभवर्तमान 21 अध्याय आणि 11 वचनात काही लोक म्हटले की हा कोणी संदेष्टा आहे काय? संदेष्टे भविष्यवाणी करीत होते. मत्ते 21:11 थर्ड कॅटेगरी, तिसऱ्या टाईपचे जे लोक, त्यांच्या दृष्टीने हा भविष्यवक्ता होता, संदेष्टा होता, आणि त्याने ही भविष्यवाणी केली. तो म्हणतो की दगडावर दगड राहणार नाही, तुला धुळीस मिळवतील. आणि इतिहासात इसवी 70 नंतर 70 AD इतिहास जर आपण पाहिला तर रोमन गव्हर्नर टायटस यांनी येऊन यरूशलेमला वेढा घातला आणि ते यरूशलेम आणि ते मंदिर उद्ध्वस्त केलं. प्रभू येशूने जे शेकडो वर्षापूर्वी सांगितलेली होती ती भविष्यवाणी 70 साली पूर्ण झाली. आपण 2026 आहोत. 70 हे जे आपण वाचतो ते पूर्ण झालेलं आहे. ते त्या काळातलं मंदिर नष्ट झालं, यरूशलेम शहर त्यांनी उद्ध्वस्त केलं त्यांच्या मुलाबाळांना. का? कारण हा देवाचा त्यांच्यावर न्याय होता. पण कोणी म्हणले नाही, पण ते तर देवाचे लोक होते ना. हो, पण देव देवाच्या लोकांना सुद्धा शिक्षा देत असतो, त्यांचा सुद्धा न्याय करत असतो. तो स्वकीयांकडे आला, पण स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही, त्याला ओळखलं नाही की हाच तो आपला मसीहा आहे. म्हणून त्यांच्यावर देवाचा कोप, देवाचा न्याय म्हणून हे घडलेलं आहे. त्यांनी त्याला ओळखलं नाही आणि त्याने त्यांना स्वीकारत नाही म्हणून. तर काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताला संदेष्टा मानत होते. हे मत्ते आपल्याला सांगतो, मत्ते 21:11. परंतु एकच कॅटेगरीचे लोक असे होते, एकच प्रकारचे की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे ओळखलं. आणि हे आपल्याला मत्तेने सांगितलेलं आहे, लूकने नाही. म्हणून मत्तेकृत शुभवर्तमानाचा 21 अध्याय जरा काढा की कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला इस्रायलचा मसीहा म्हणून ओळखला. मत्तेकृत शुभवर्तमानाचा 21 अध्याय आणि वचनं 8 आणि 9. तेव्हा लोक समुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली आणि काहींनी झाडांच्या डहाळ्या तोडून वाटेवर पसरल्या. आणि म्हणून ह्या डहाळ्या, ह्या झावळ्यांच्या रेवर एक असतात.
की त्यांनी रस्त्यावर आपली वस्त्र आणि डहाळ्या पसरल्या प्रभू येशूचं स्वागत करण्यासाठी. वचन 9, आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत म्हणाले, दाविदाच्या पुत्राला होसान्ना. होसाना म्हणजे आत्ता तारण कर. दाविदाच्या पुत्राला होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो, उर्दोलोकी होसान्ना. तो यरूशलेमात आल्यावर सर्व नगर गजबजून म्हणाले, हा कोण? किती आश्चर्याची गोष्ट नाही का? त्यांच्या गावात यरूशलेमात आला आणि ते विचारतात, हा कोण? मला माहीत नाही आज जर प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रत्यक्षात येणं झालं तर किती ख्रिश्चन लोक ओळखतील की हाच तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. यरूशलेमचे लोक, रस्त्यावरचे विदर्भ्याने विचारलं असतं तर ठीक आहे, यरूशलेमचे लोक म्हणतात की हा कोण? की ज्यांना माहीत पाहिजे, जे दर शाब्बात आला त्याचं नियमशास्त्र पाळत होते, सर्व काही विधी करत होते, सणवार करत होते, जे देवाचे, ते विचारतात हा कोण? विचार करा. आणि मग पुढं आपण वाचतो काय झालं. मत्तई 21 आणि वचन 9, दाविदाच्या पुत्राला होसान्ना, उर्दोलोकी होसान्ना. तो यरूशलेमात आल्यावर सर्व नगर गजबजून म्हणाले, हा कोण? लोक समुदाय म्हणाले, गालिलातील नाझरेथातून आलेला हा येशू संदेष्टा होय. येशू संदेष्टा हा शब्द आला. त्यांच्या दृष्टीने तोच फक्त संदेष्टा होता, भविष्य करणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण मी तुम्हाला सांगतो, तो संदेष्टाहून अधिक आहे. त्यांच्या दृष्टीत तो संदेष्टा होता. त्याने भविष्यवाणी केली होती की यरूशलेमाचं पुढं असं असं होईल, शत्रू वेढा घालतील, यरूशलेम नष्ट करतील, आणि तसं घडलं. इतिहास याला पुरावा आहे. मग ज्या वेळेस त्याने यरूशलेमात प्रवेश केला त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने 3 महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या. किती जण अजूनही माझ्यासोबत आहे? 3 गोष्टी यरूशलेमात एंट्री केल्यानंतर, गाढवावर बसून आल्यानंतर त्याने केलेल्या आहेत. पहिली गोष्ट वचन 12, मत्तई 21 आणि वचन 12. नंतर येशू मंदिरात गेला. मंदिरात जे क्रय विक्रय करीत होते, म्हणजे व्यवहार, मनी एक्सचेंज, वेगळ्या देशाचे लोक त्यांची करन्सी घेऊन येत होते आणि इस्रायलची करन्सी त्यावेळेस जे होती ते त्यांना बदलून देत होते. तर मनी एक्सचेंजर जे होते, क्रय विक्रय करत होते, त्यावेळेस सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले. आणि कारण हे सगळं चर्चमध्ये मंदिरात चाललेलं होतं. मंदिरात कोणी बिझनेस करतं का? पण हे लोक करत होते, म्हणून प्रभू येशूने त्यांना बाहेर घालवून दिलं. सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठका पालथ्या केल्या. जे अर्पणासाठी कबूतर वेगळे, ते सगळे बाजार आताच बसलेला होता. तिथंच तिथंच बाजार, आणि तिथंच धंदा, आणि तिथंच सगळं काही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं, त्याला संताप झाला आणि त्याने सगळ्यांना बाहेर हाकलून दिलं. पहिली गोष्ट, मंदिराचं शुद्धीकरण त्याने केलेलं आहे. दुसरी गोष्ट त्याने काय केली? 14 वचन बघा. मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले, त्यांना त्याने बरे केले. त्याने त्या ठिकाणी चमत्कार केले. आंधळे आणि लंगडे लोक जे आले मंदिरात, प्रभू येशू ख्रिस्त तिथं आलेला आहे म्हणून त्यांना त्याने बरे केले. आणि तिसरी गोष्ट जी त्याने केली ती 15व्या वचनात सांगितलेली आहे. तेव्हा त्याने केलेले चमत्कार व दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात गजर करणारी मुलं ही पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले. मुख्य याजक, पालक, बिशप, शास्त्री बुवा जे होते, मोठे मोठे दाढीवाले म्हातारे कट्टरपंथीय, त्यांना अपमान वाटलं की हे लहान पोरं कशाला गडबड करतात, चर्चमध्ये गोंधळ घालतात. म्हणून या ठिकाणी लिहिले की ते मुलं गजर करतात आहे आणि मुलं म्हणतात आहे की होसाना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. चौथ्या प्रकारचे जे लोक ते होते हे लहान मुलं. आणि चौथी प्रतिक्रिया प्रभू येशूबद्दल जी होती की तो प्रभूच्या नावाने येणारा दाविदाचा पुत्र आहे.
इस्रायलाचा मसीहा आहे. तो दावीचा जो पुत्र आहे, इस्रायलचा मसीहा आहे, हे बाकीच्या चर्चला आलेल्या लोकांनी, धंदा करणाऱ्यांनी, शास्त्री पुरुषांनी नाही ओळखलं, पण ह्या मुलांनी ओळखले आहे. किती विशेष आहे. बालके व तानुली यांच्याद्वारे तू स्तुती प्रस्थापित केलेली आहेस. प्रभू येशूने म्हटलं की हे पित्या, तू विद्वान बुद्धिमान लोकांपासून या गोष्टी गुप्त ठेवून बालकास तू त्या प्रगट केलेल्या आहेस. आजही जे बालका समान लीन आणि नम्र होतात त्यांना देवाच्या दैवी गोष्टी तो प्रगट करत असतो. ज्यांना शिक्षणाचा, ज्यांना स्वतःचा कशाचा अभिमान आहे, त्यांना त्याचा अनुभव येत नाही. ते उलट ज्यांना जे देवाची स्तुती करतात, देवाकडे त्यांचा ते द्वेष करू लागतात, त्यांच्यावर ते रागवतात. एवढं काय, आम्ही पण त्यांना माहीत नसतं, त्यांना तो अनुभव नसतो. आमेन. आणि या ठिकाणी चौथी कॅटेगरी, चौथ्या प्रकारची होती की लहान मुलांनी ओळखलं आणि ते म्हटलं की होसान्ना, म्हणजे प्रभू आता तारण कर, सेव्ह नाव. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असतो. हालेलुया. परत एकदा ते वचन वाचू. वचन 15. तेव्हा त्याने केलेले चमत्कार व दाविदाच्या पुत्राला होसाना असे मंदिरात गजर करणारी मुले, हे पाहून, हे मुलं मंदिरात गजर करत होते, जय जयकार करत होते. किती विशेष आहे ना का. बाकीच्या लोकांना धंद्याचं, पैशाचं पडलेलं आहे, कोणाला कशाचं पडलेलं आहे, कोणाला लोकच चर्च सुटून घरी जायचं पडलेलं आहे, आणि हे मुलं जय जयकार करत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची एंट्री मंदिरात झालेली आहे. तो कोण आहे हे त्यांनी ओळखलेलं आहे आणि ते म्हणतात की होसाना, प्रभूच्या नावाने येणार धन्यवादित असो. कधी कधी आपल्यासारख्या मोठ्या माणसांना सुद्धा लहान लेकरांकडून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात ना. एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, चाइल्ड इज द फादर ऑफ द मॅन. कधी कधी लहान लेकरं मोठ्या माणसाला अशा गोष्टी शिकवतात नाही, या त्यांच्याही लक्षात आलेल्या नसतात. प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा शिष्यांशी बोलताना सांगितलं की जो कोणी, जर तुम्ही बालका समान होणार नाही तर देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. बालकामध्ये काय असतं? उत्सुकता असते. बालकामध्ये काय असतं? काही जरी खोटं जरी सांगितलं तरी त्याला ते खरं वाटत असतं, तो विश्वास ठेवत असतो. बालकामध्ये जाणून घेण्याची, बालकांमध्ये नम्रता असते. तुम्ही रागवा, मारा, परत ते तुमच्याशी बोलणार, परत ते तुमच्याशी हसणार. ते विसरून जातात. बालकास समान झाल्याशिवाय देवाच्या राज्यात प्रवेश होणार. हे बालक यांनी ओळखलं, ते गजर करू लागले, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. आणि हे शास्त्री परुषी, हे मोठे मोठे लोक रागाने पाहत राहिले. किती विशेष आहे ना. कोणीतरी आनंदाने स्तुती स्तवन करतं, प्रेज वर्शिप करतं, आणि कोणीतरी मक्कसारखं पाहत राहतं जसं काहीच नाही. मी असं म्हणतो, भक्तीला येऊन फायदा काय जर तुम्ही अनॉइंटिंग, देवाची उपस्थिती ओळखू शकत नाही, जर कोणी आत्म्याने खरेपणाने करू शकत नाही. हन्ना त्या मंदिरामध्ये पुटपुटत होती, व्याकुळ होऊन प्रार्थना करत होती. सगळे लोक केव्हाच घरी निघून गेले होते आणि ती एकटीच खांबाला टेकून बसलेली होती. आणि तो वयोवृद्ध याजक एली तिथं बसलेला होता आणि त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. तो पाहत होता. आणि तुम्हाला माहिती आहे का, अख्खं आयुष्य त्याने सेवा केली मंदिरामध्ये, परमेश्वराचं वचन इस्रायला सांगितलं. पण ही बाई व्याकुळ झालेली जेव्हा प्रार्थना करीत होती, त्याने तिला काय म्हटलं? तू द्राक्षरसाने मस्त झालेली आहेस. ती सांगते, मी द्राक्षरस पिऊन मस्त नाही. तिची सवत त्रास देत होती, तिला मूलबाळ नव्हतं. तुम्हाला माहिती आहे ती स्टोरी. ती म्हणते, मी देवाकडे. माझा सांगण्याचा पॉईंट हा आहे की एक याजक, वयस्कर माणूस आयुष्यभर देवाची सेवा करून ओळखू शकत नाही की एखाद्याची प्रार्थना किती कळकळीची आहे, तर तो याजक कसला, तो पाळक कसला. जर तुम्हाला कळत नाही की कोण कोणत्या आतुरतेने, आवेशाने, अंतकरणातून प्रार्थना करेल, तो म्हणतो त्याचे सेन्सेस नम्ब झालेले होते, त्याचे इंद्रिय संवेदनशीलता राहिलेली नाही,
संवेदनशील जेव्हा आपण आत्म्यातून नसतो ना, त्यावेळेस असं होतं, आपल्याला काहीच वाटत नाही. कोणी रडलं प्रात तरी आपल्याला वाटत नाही. आपण म्हणतो का बरं रडलं, हसलं तर का बरं हसले. संवेदनशीलता. हे लहान लेकरं म्हणतात प्रभूच्या नावाने याला धन्यवादित असो. आणि हे जे ते म्हणत आहेत हे स्तोत्र 118 म्हटलं आहे. आता ते काय म्हटले, दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात. दाविदाच्या पुत्राला होसान्ना हे 3 शब्द जरा अंडरलाईन करा. आपण पाहू की दाविदाचा पुत्र म्हणजेच मसीहा. आता हे टायटल दाविदाचा पुत्र आपल्याला अनेक वेळा जुन्या करारात आढळतं. 2 शमूएल 7 आणि वचन 13 मध्ये परमेश्वराने दावीद राजाला एक वचन दिलेलं होतं की तुझ्या जागी ह्या गादीवर आणखी एक जण मी येऊन राज्य करील, त्याचं राज्य कायमचं राहील. दाविदाचं घरानं परमेश्वराने सांगितलं की मी तुझं घरानं कायमचं निरंतर स्थापन करेन. ही भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्त जो इस्रायलचा मसीहा एक दिवशी दाविदाच्या घराण्यातून येणार होता, म्हणून त्याला दाविदाचा पुत्र म्हटलं जाणार होतं, त्याच्याबद्दलची भविष्यवाणी होती. आणि म्हणून हे लहान मुलं म्हणत होते दाविदाच्या, काय म्हणत होते, दाविदाच्या पुत्राला होसान्ना. लहान मुलांना कळलं की तो दाविदाचा पुत्र आहे. माझा पॉईंट असा आहे की मोठ्या माणसांना का कळलं नाही, मग त्यांच्या डिग्रीचा क्वालिफिकेशनचा काय फायदा. ते म्हटले दाविदाच्या पुत्राला होसान्ना. बालकेवत तानोले यांच्याद्वारे तू स्तुती कर. ह्या गोष्टी देवाने, परमेश्वर म्हणतो मी बुद्धिमंतांची बुद्धी भ्रष्ट करीन, ज्ञान्यांना मूर्ख ठरवीन. या जगाचे ज्ञानी गेले कुठे. देवाने त्याच्या लेकरांना गुजे रहस्य प्रगट केलेले आहेत, जे जगाचे ज्ञानी विद्वान लोक त्यांच्या क्वालिफिकेशनने ज्ञानाने ओळखू शकत नाही. म्हणूनच हा गोंधळ आहे. प्रत्येकजण शास्त्रावर आपलं ओपिनियन देतो, मला असं वाटतं. अरे तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, देवाला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. देवाने ते म्हटले त्याचा अर्थ काय तो महत्त्वाचा आहे. तर ही जी भविष्यवाणी केली होती की दाविदाच्या घराण्यातून एक शास्ता निघेल, एक राजा होईल, तो इस्रायलचा मसीहा होईल, जगाचा तारणारा होईल, हे लहान बालकं न कळत पण आत्म्याच्या प्रेरणेने म्हणत आहे की दाविदाच्या पुत्राला होसान्ना. या लहान मुलांनी या तिन्ही प्रकारच्या लोकांपेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताचा योग्य रीतीने आदर केला. तो नक्की कोण आहे, तो फक्त चमत्कार करणारच नाही, तो एक राजाच नाही, तर आणि तो एक संदेष्टाच नाही, तो दाविदाचा पुत्र इस्रायलचा मसीहा आहे हे त्यांना कळलं. आणि त्यांनी योग्य रीतीने तो झवळ्याचा रविवार सेलिब्रेट केला. आजही ज्यांना कळतं की प्रभू येशू ख्रिस्त नेमकं कोण आहे, तेच योग्य रीतीने त्याचा आदर करून हा दिवस साजरा करू शकतात. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुमच्या दृष्टीने प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? अनेक देवापैकी एक देव, एक संदेष्टा, प्रॉब्लेम सोडवणारा, चमत्कार करणारा, की तुमचा देव तारणारा, जगाचा तारणारा मसीहा म्हणजे तारणारा. आपल्याला माहीत आहे की दाविदाचा होसान्ना, त्यांनी म्हटलं की दाविदाच्या पुत्राला होसान्ना. आणि हा दाविदाचा पुत्र ज्याने मंदिरात एंट्री केली, यरूशलेम एंट्री केली, थोड्या दिवसात तो वधस्तंभावर स्वतःला अर्पण करणार होता. त्याने जो जय जयकार केला त्याप्रमाणे तो जगाचा तारणारा ठरणार होता, स्वतःचं अर्पण वधस्तंभावर करणार होता. याच्यासाठी तो जगात आला.
म्हणून तो फक्त चमत्कार करणाराच नाही, तो फक्त राजाच नाही, त्याच्यापेक्षा अधिक आहे. तो फक्त संदेश नाही, त्याच्यापेक्षा देखील अधिक आहे. तो इस्रायलचा मसीहा जगाचा तारणार आहे. तो तुमचा आणि माझा तारणार आहे. सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरव अंतरलेले आहे. जगाला धर्माची नाही, तारणाऱ्याची गरज आहे. पापाच्या क्षमेची गरज आहे आणि ती पापांची क्षमा करण्यासाठी तो जगात आला. आणि म्हणून आजच्या दिवशी खरा आदर त्याचा करणं म्हणजे तो दाविदाचा पुत्र आहे, मसीहा आहे, तारणारा आहे असं कबूल करणं. पण जर तुम्हाला त्याचा अनुभव नसेल, जर कधी त्याच्याकडे वळला नसेल, तर आज त्याच्याकडे या. त्याच्याशिवाय दुसरं कोणी तारणारा नाही. शास्त्र सांगतं की आकाशाखाली मनुष्यामध्ये दुसरं कोणतंही नाव दिलं गेलं याच्यामध्ये तारण आहे. धर्म अनेक नावात आहेत, पण तारण फक्त एका नावात आहे आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यावर विश्वास ठेवा, तो तुमचा तारणार होईल, तुमच्या पापांची क्षमा करेल आणि तो तुमच्या जीवनाचा राजा होईल. त्याच्या राज्यात तुम्ही याल आणि मग त्याच्या राज्याचे सर्व आशीर्वाद, सर्व लाभ तुम्हाला प्राप्त होतील. पण या ठिकाणी आणखी एक गोष्ट आपल्याला दिसून येते, जे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या दिवशी त्यांच्याशी बोलले की तुझ्या भेटीचा समय तू ओळखला नाहीस. आपण वाचू लूका शुभवर्तमान याचा 19वा अध्याय, लूका 19 आणि वचन 44 शेवटचा भाग. तुझा समाचार घेतल्याचा प्रसंग तू ओळखला नाही. म्हणजे त्या काळात इकडे ऐका, प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलची भेट घेत होता. तो त्यांचा टायमिंग होता की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या काळात आपल्या गावात जन्मला आहे, आपल्या भोवती आपण पाहतो तो उपदेश करीत आहे, कार्य करीत आहे. पण त्यांनी तो टायमिंग मिस केला. मी तुम्हाला सांगतो, आज तुम्ही आणि मी कृपेच्या काळात जगत आहोत, पण तो काळ कायमचा राहणार नाही. कृपेचा काळ लवकर संपून देव ह्या जगाचा न्याय करणार आहे. इस्रायल लोकांनी त्याच्या भेटीचा टायमिंग ओळखला नाही. आज अनेक लोक देव ह्या काळात कार्य करीत आहे याचं टायमिंग ओळखत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तो टायमिंग मिस करू नका. तुमचं तारण देवाकडे वळणं पुढं ढकलू नका. शास्त्र सांगतं की तारणाचा दिवस आजच आहे, आत्ताच वेळ आहे. आज तो तारणारा आहे, पण एक दिवशी तो न्यायाधीश ठरणार आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.